ट्रॅव्हल्स मालकांचा मनमानी कारभार, यवतमाळ आरटीओ तसेच ट्रॅफिक पोलीस लक्ष देतील का? ट्रॅव्हल्स चालकांचा मनमानी कारभार तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व मनमानी तिकीट वाढवून प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम चालू असून याकडे यवतमाळ आरटीओ विभागाचे तसेच ट्रॅफिक विभागाचे दुर्लक्ष असून अशा ट्रॅव्हल्सवर कार्यवाही करण्याची मागणी असेच प्रकार दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता यवतमाळ येथे घडला असून नागपूरवरून सोलापूर येथे जाणारे रॉयल कंपनीचे ट्रॅव्हल्स क्रमांक MH40 AT7700 यवतमाळ बसस्थानकाच्या बाहेर उभे असताना महामंडळाची बस नसल्यामुळे प्रवासी बसस्थानकाच्या बाहेर उभे होते। काहींना उमरखेड तर काही प्रवाशांना नांदेडला जायचे होते। यामध्ये आमचे प्रतिनिधी किरण मुक्कावार हे होते, परंतु चालकांनी व वाहकांनी आसन व्यवस्था नसताना कॅबिनमध्ये तसेच प्रवाशांना उभे घेऊन तिकिटाच्या दाम दुप्पट पैसे 150 रुपयाच्या ऐवजी 400 रुपये इतके तिकीट आहे तरच बसा अशी मागणी करत प्रवाशांची कुचंबना केली। अशा या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या व प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कार्यवाही करण्याची मागणी किरण मुक्कावार यांनी केली आहे। यावर आता यवतमाळ आरटीओ तसेच नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे की हप्ते घेऊन मोकाट सोडून प्रवाशांची कुचंबना करणार याकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागले आहे। किरण मुक्कावार नागपूर येथे काल 5 सप्टेंबर रोजी ऑफिसच्या मीटिंग दरम्यान गेलो होतो। तिथून मी यवतमाळपर्यंत आलो, परंतु यवतमाळ येथे रात्री 10:30 वाजता नागपूर सोलापूर जाणारी ट्रॅव्हल्स रॉयल या कंपनीची बसस्टँड इथे आली असता प्रवाशांना गावाकडे जायचे होते। गाडी नसल्यामुळे सर्व प्रवासी उभे होते, परंतु या चालक व वाहकांनी 150 रुपयाच्या ठिकाणी 400 रुपये तिकीट आहे असे मनमानी पद्धतीने पैसे मागितले व आसन व्यवस्था नसताना कॅबिनमध्ये उभे करून प्रवाशांना नेले। मी त्या गाडीमधून उतरलो आणि रात्री माहूर गाडीने आर्णी येथे मुक्काम केला आणि आज सकाळी दिनांक 6 तारखेला गावाकडे आलो। परंतु प्रवाशात मनमानी पद्धतीने तिकिटे घेऊन प्रवाशांची कुचंबना करणाऱ्या या ट्रॅव्हल्स मालकावर यवतमाळ आरटीओ तसेच नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी अशी मी त्यांच्याकडे मागणी केली। आता आरटीओ यवतमाळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे काय कारवाई करेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे। प्रतिनिधी किरण मुक्कावार, यवतमाळ।